नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हाईट कोट मेंटॉर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज 14 जून 2025 रोजी नीटचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना चांगले मार्क पडले, जे क्वालिफाय झाले, त्यांना हार्दिक शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन। थोड्याच दिवसात राऊंडची प्रोसेस चालू होईल। या राऊंडच्या प्रोसेससाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची डॉक्युमेंट्सची गरज आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी अवस्थेत ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर धावपळ होणार नाही। ओके, चालू करूया डॉक्युमेंटची लिस्ट आपण आता। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते 10वी आणि 12वी 10वी आणि 12वी यांची मार्कलिस्ट, 10वी आणि 12वीची मार्कलिस्ट आणि 10वी आणि 12वीचं सर्टिफिकेट यांची मूळ प्रत आणि त्याच्या कमीत कमी 3 ते 4 झेरॉक्स कॉपीज अटेस्टेड असलेल्या तुमच्याकडं पाहिजेत। त्याच्यानंतर तुमच्या शाळा सोडल्याचा जो दाखला आहे याची मूळ प्रत आणि त्याच्या अटेस्टेड कॉपीज 2 ते 3 तुमच्याकडं पाहिजेत। त्याच्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटक किंवा इतर राज्यांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर, लक्षात घ्या मी काय सांगतोय, जर तुम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटक किंवा इतर राज्यांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे मायग्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जे आजच 14 जून 2025 रोजी ज्याचा रिझल्ट लागला आहे त्या नीटचं मार्कलिस्ट तुमच्याकडं हवं आहे, त्याची झेरॉक्स प्रत किंवा त्याच्या प्रिंट चालतील। ओके, आधार कार्ड आणि पॅन कार्ड याच्या 2 ते 3 कॉपीज आणि अटेस्टेड केलेल्या असाव्यात। अटेस्टेडचा अर्थ समजून घ्या। अटेस्टेडचा अर्थ सेल्फ अटेस्टेड असू शकतो किंवा कुठल्याही प्रिन्सिपलकडनं, कॉलेजच्या किंवा शाळेच्या, तुम्ही त्याला शिक्का मारून अटेस्टेड करू शकता। ओके, त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्याची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर येते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं अनिवार्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर कोणत्याही ब्लड जिथं चेक केलं जातं तिथं जाऊन तुम्ही तुमचं ब्लड ग्रुप चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो। ब्लड ग्रुप असणं म्हणजे तुम्हाला माहीत असणं आणि ते कुठल्यातरी लॅबच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टवर असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तुमचे कमीत कमी 4 ते 5 पासपोर्ट साईज फोटो असणं तुमच्यासोबत गरजेचं आहे। तुम्ही 16 ते 20 अशी बंडल मिळते एक 70-80 रुपयाला, ते करून घ्या आणि तुमच्याकडं फायलिंग करून ठेवा। हे झाल्या मुख्य डॉक्युमेंट। या मुख्य डॉक्युमेंट तुमच्या एका फाईलमध्ये असणं गरजेचं आहे, ज्याची मूळ प्रत पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्या झेरॉक्स कॉपी ज्या अटेस्टेड केलेल्या तुमच्यासोबत पाहिजेत, ते एका फाईलमध्ये बंच करून ठेवा। ओके, ज्याच्यानंतर राऊंड प्रोसेस चालू होईल। राऊंडला तुम्ही दाखल व्हाल, त्याच्या वेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन कराल। ज्या वेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्याची भरलेली स्लिप जी आहे पैशांची किंवा रजिस्ट्रेशन स्लिप ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हे कधी लागतं मित्रांनो, ज्या वेळेला तुमचं एखादं कॉलेज अलॉट होतं। राऊंडमधनं ज्या वेळेला तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होतं त्यावेळेला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, जे कॉलेज तुमच्याकडनं डिमांड करतं। त्या कोणत्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा। पहिली गोष्ट आहे कॉलेजच्या फीचा डिमांड ड्राफ्ट। ज्या वेळेला तुमचं कॉलेज तुम्हाला अलॉट होईल त्यावेळेला तुम्ही त्या कॉलेजमध्ये फोन करायचा। कॉलेजचा लँडलाईन नंबर किंवा मोबाईल नंबर तिथं अवेलेबल केलेला असतो, त्याच्यावर कॉल करायचा आणि त्यांना विचारायचं की तुमची फर्स्ट इयरची फी किती आहे आणि या फीचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवायचा आहे। जर तुम्हाला गव्हर्नमेंट कोट्यातनं ॲडमिशन केलं असेल तुम्ही तर त्याचं फीज वेगळी असते। इन्स्टिट्यूशनल कोट्यामधनं झाले असेल तर गव्हर्नमेंट कोट्याच्या फीच्या 3 पट फी ही इन्स्टिट्यूशनल कोट्याची असते। याची फी तुम्ही किती असते हे समजून घ्या आणि त्या कॉलेजवाल्यांना विचारून घ्यायचं फोन करून, त्याचा तेवढा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवून तयार ठेवायचा आहे। त्याच्यानंतर
रजिस्ट्रेशन फी जी भरली आहे त्याचं चालान येतं, त्याची पावती तुमच्याकडं असणं गरजेचे आहे मित्रांनो. त्यानंतर सीट अलॉटमेंट डॉक्युमेंट, ज्याच्यावर तुमची सीट अलॉट झाली डॉक्युमेंटवर, ती सीट अलॉटमेंट डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक बॉन्ड पेपर तुमच्याकडनं मागितला जातो, तो किती रुपयाचा आहे हे, ह्या 4 गोष्टी ज्या मी शेवटच्या सांगितल्या, कुठल्या, डिमांड ड्राफ्ट, त्यानंतर रजिस्ट्रेशन पावती, त्यानंतर सीट अलॉटमेंट डॉक्युमेंट, त्यानंतर बॉन्ड पेपर, या 4 गोष्टी फक्त कॉलेजला फोन करून विचारून घ्यायचं की या गोष्टी कोणत्या कोणत्या तुम्हाला हव्या आहेत आणि कितीची फीचा डिमांड ड्राफ्ट आपल्याला बनवायचा आहे. जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. लक्षात ठेवा, स्क्रीनवर तो नंबर पडत आहे, या स्क्रीनवर पडणाऱ्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता. जर मी तुमचा फोन उचलला नाही तर मी व्हॉट्सॲपवर तुम्हाला नक्की याचा रिप्लाय देईन. व्हाईट कोट मेंटॉर्सचा हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता, जो माझ्या विद्यार्थी मित्रांना मदत करेल या ॲडमिशन प्रोसेस सुलभ बनवण्यासाठी. याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दिलेला आहे मित्रांनो. पुन्हा हा व्हिडिओ परत बघा, रिपीट करा, डॉक्युमेंटची लिस्ट तयार ठेवा, मूळ प्रत, झेरॉक्स प्रत तयार ठेवा. आणि जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर इतर आपल्या मित्रांच्याबरोबर शेअर करायला विसरू नका. मी आहे डॉक्टर उदयकुमार कोळी. व्हाईट कोट मेंटॉर्स या यूट्यूब चॅनलबद्दल मी तुम्हाला यात माहिती दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.